आज के तनावपूर्ण और प्रदूषित संसार में अस्पताल न केवल उपचार का स्थान है बल्कि मानसिक संबल का भी स्थान है। किसी मरीज के लिए बीमारी से लड़ते हुए जितनी जरूरी डॉक्टर की दवाइयां हैं, उतनी ही जरूरी उसके मन और आत्मा को शांति देने वाली हरियाली भी है। इसी जागरूकता के साथ ठाणे सिविल अस्पताल में मानसिक थकान दूर करने वाली एक अलग गतिविधि का आयोजन किया गया। सामाजिक वानिकी विभाग के सहयोग से अस्पताल परिसर में फलदार और स्थानीय वृक्ष लगाए गए। आम, जामुन, चीकू जैसे फलदार वृक्ष और बर्ड, पीपल, नीम जैसे स्थानीय वृक्ष भविष्य में अस्पताल परिसर में छाया, ताजी हवा और ताजगी लाएंगे। अस्पताल के जिला शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार और अतिरिक्त जिला शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगड़े अस्पताल के डॉक्टरों, नर्सों और पैरामेडिक्स के साथ साथ इलाज के लिए आए कुछ मरीजों और उनके परिजनों ने भी इस पहल में उत्साहपूर्वक भाग लिया। यह पहल सिर्फ वृक्षारोपण नहीं बल्कि प्रकृति और स्वास्थ्य का एक सुंदर संगम है, जहाँ हर पत्ता मरीजों को बताएगा आप अकेले नहीं हैं, प्रकृति आपके साथ है। ठाणे सिविल अस्पताल के साथ साथ जिले के सभी सरकारी अस्पतालों में भी इस तरह वृक्षारोपण किए गए हैं। नमस्कार। आपला ग्रीन महाराष्ट्र, प्रॉस्परस महाराष्ट्र याच्यानुसार आपला जवळपास 10 कोटीच्या घरात वर्षभरात झाडं लावायचे वेगवेगळ्या ठिकाणी तोच वृक्षारोपण कार्यक्रम आपण ह्या 1.5 महिन्यात घेतो आहे इकडे। त्या दृष्टीने ठाणे सिव्हिल हॉस्पिटल आणि ज्या खालच्या आरोग्य संस्था आहे याच्यात जवळपास आपण 1000च्या वरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। तो जवळपास कंप्लीशनला आलेला आहे। हे खूप गरजेचं आहे। जे ज्याप्रमाणे कॉन्क्रीट जंगल इकडे वाढतो आहे आणि आपण बिल्डिंगा बांधतो आहे, जंगल बऱ्यापैकी कमी होत चाललं आहे, मग प्लांटेशन करणं हे खूप मस्ट आहे। त्याच्या दृष्टीनेच हरित महाराष्ट्र आणि प्रगतिशील महाराष्ट्र या अंडरखाली आपण जेवढं प्लांटेशन करू आणि जो सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई असेल, दिल्ली असेल, इथे पोल्यूशनचं प्रमाण जो वाढतो आहे, मुंबईत पण गेल्या वर्षी आपण बरेच पोल्यूशन वाढतो आहे, यासाठी सोल्युशन एकच आहे की प्लांटेशन करणं, जास्तीत जास्त ग्रीनरी करणं। त्या दृष्टीने आरोग्य डिपार्टमेंट हेल्थशी निगडीत आहे। तुम्हाला माहिती आहे की जसंही पोल्यूशन वाढेल किंवा बाकीच्या गोष्टी वाढतील त्या दृष्टीने आरोग्यही धोकादायक होईल। तर त्या दृष्टीने आपण जे काही क्लिनिकल सर्व्हिसेस आम्ही देतो, ऑपरेशन असेल, ट्रीटमेंट असेल, वॅक्सिनेशन असेल, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन नावाचं आमच्याकडे कुठलाही आजार हा टाळता यायला पाहिजे ह्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करतो। त्या दृष्टीने एक हेल्दी राहण्यासाठी हे खूप उपयोगाचा उपक्रम आहे। त्या दृष्टीने आपण प्लांटेशन करतोय। आपण जिल्ह्याभरात आरोग्य संस्थांमध्ये आणि सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून आपण प्लांट अवेलेबल करून घेतले। याच्यात फुलांची झाडं आहेत, फळांची झाडं आहेत, वेगवेगळे सीजनल फ्रूट येणारे झाडं आहेत, हे वेगवेगळे झाडं काही सावली देणारे झाडं आहेत, असे विविध प्रकारचे झाडं आपण लावतो जेणेकरून पर्यावरण संतुलित राहील। आणि त्यासाठी एक पाऊल आरोग्य डिपार्टमेंटच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीनेच आपण हे कार्यक्रम करतोय। माझ्या मते आपण जेवढे शेतकरी बांधव जरी असतील किंवा ज्यांच्याकडे शेती आहे त्या लोकांनी मॅक्झिमम आपल्या जागा वाया नको जायला म्हणून ॲटलीस्ट बांधावर जरी प्लांटेशन केलं तर आपण नक्कीच याच्याने पाण्याची पातळी वाढते, स्वच्छता, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स होतो, पोल्यूशनचं प्रमाण कमी होऊ शकतं। आता आपल्याकडे गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, पोल्यूशन खूप वाढतो आहे, त्या दृष्टीने पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। कारण जास्तीत जास्त प्लांटेशन सोसायटी असतील, घर असेल, बिल्डिंग असेल, बंगलो असेल, चाळ असेल किंवा जिथे जागा मिळते, रोड साईडला जागा गव्हर्नमेंटची जागा असते, तिकडेही जरी आपण वृक्षारोपण जर केलं तर नक्कीच आपण एक देशाच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि ग्रीन महाराष्ट्र करण्यासाठी किंवा हरित महाराष्ट्र करण्यासाठी आणि प्रॉस्पर महाराष्ट्र आपण हातभार लावू शकू। एवढीच विनंती। जास्तीत जास्त लोकांना आता पावसाळा थोडंसं कमी झालं आहे, प्लांटेशनसाठी अतिशय पूरक वातावरण आहे, तर जास्तीत जास्त लोकांनी वृक्षारोपण करावं ही कळकळीची नम्र विनंती। धन्यवाद।